आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी भोबे साहेब, या नार्वे गावचे इथले सरपंच तुकाराम गावडे साहेब, या सर्वांचं श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे या व्यासपीठावर स्वागत करतो. कारण स्वागत त्यांनी आपलं या भूमीमध्ये केलेलं आहे. या व्यासपीठावरती आपलं स्वागत करतो. आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची ही आपली श्री सप्तकोटेश्वरची मोहीम गेले 2 महिने झाला आपण सगळेजण आतुरतेने वाट बघतोय. खूप मेहनत सगळेजण घेत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमधून, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, मुंबई भाग आहे, कोकण आहे, या सगळ्या भागातून या ठिकाणी शिवभक्त आपले युवा सहकारी आहेत, माता भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. गेले 2 महिने ही तयारी चालू आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे दरवर्षी अशा मोहीम आयोजित करण्यात येते. आपली सगळ्यात पहिला मोहीम होती ती पानिपत. आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती जी शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अखंड पुढच्या आयुष्याची घोडदौड करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांचा विचार घेऊन पुढे या हिंदवी स्वराज्याच्या सीमा या अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत या हिंदवी साम्राज्याच्या प्रत्येक सरदारांनी मावळ्यांनी वाढवल्या. म्हणून आपण महाराष्ट्रामधील हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम हा महाराष्ट्रपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण हिंदुस्थानमध्ये झालेली घोडदौड ही संपूर्ण विश्वाला सांगण्यासाठी अशी दरवर्षी आपण मोहीम आयोजित करतो. मोहीम पानिपत, मोहीम गोवळकोंडा, मोहीम सुरत, आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं हजारोंच्या संख्येमध्ये शिवभक्तांच्या सहभागानं त्या भागातील नेतृत्व असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, आपले हिंदुत्ववादी असतील, हिंदू बांधव असतील, या सगळ्यांच्या सहभागानं यशस्वी पार पडलेले. मी जास्त वेळ बोलत नाही, मला फक्त प्रास्ताविक करायचं आहे. मात्र ही गोव्याची मोहीम श्री सप्तकोटेश्वर मोहीम गोमंतक ही आपण यावर्षी आयोजित केली. कारण मी थोडक्यात सांगतो साहेब, जे हिंदुस्थानवरती जे परकीय आक्रमण आले आणि त्या प्रत्येक आक्रमकाने इथं येऊन हे राज्य त्यांचं स्वतःचं स्थापित केलं आणि ते केल्यानंतर येथील असलेल्या हिंदूंवरती प्रचंड अत्याचार केले, छळ केले, बलात्कार केले, धर्मांतरण केलं. हे सगळं गेले कित्येक शेकडो वर्ष या भारत भूमीमध्ये घडतंय. लव जिहाद, गोहत्या, अनेक या क्षेत्रामध्ये आपले सर्व युवा सहकारी तुटून पडतायत आणि हे थांबवण्यासाठी जीवाचं रान करतात. त्याचबरोबर सगळ्यात मोठी समस्या जी आपल्याला भेडसावते ती आहे धर्मांतरांची, जी दिसत नाही पण सगळ्यात घातक अशी समस्या आपल्या देशापुढे आहे. ज्यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या गोमंतक भूमीमध्ये चाललेले अत्याचार समजले होते, आपल्याला माहिती आहे उकळत्यात तेल टाकलेलं आहे, ते हातकतरो खांब आहे, या ठिकाणी 2 हात तोडायचे, धर्मांतरांसाठी प्रचंड या ठिकाणी अत्याचार सहन केलेले आहेत. आणि त्यानंतरही या गोमंतक भूमीमध्ये कट्टर असे हिंदू आज आपल्याला बघता येतं. मग हा अत्याचार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळला त्यावेळी त्यांनी गोमंतकची स्वारी केलेली आहे. आणि मग इथं असलेला इतिहास, या श्री सप्तकोटेश्वराचा असलेला इतिहास, या ठिकाणी काय घडलं हे आपले वक्ते आपल्याला विस्तारित सांगणार आहेत. मी प्रत्येक बैठकीत आपल्या पुढे बोललेलो आहे. आणि हा इतिहास समजून घेण्यासाठी गोवा म्हणजे फक्त पर्यटनाचं केंद्र नाही. आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवानं साहेब गोवा म्हणलं की चित्र वेगळं निर्माण होतं. गोवा हा फक्त पर्यटनापुरता आहे का? पर्यटन पण करावं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आनंद आहे, सुख आहे, कुटुंबासहित जे असं ते पर्यटन करावं. मात्र फक्त पर्यटनापुरता आपला गोवा नाही. आपला गोवा हे दोन्ही छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे गोवा आहे. आणि या गोव्यामध्ये जो इतिहास घडलाय तो समजून घेणं, इथं असलेलं हे श्री सप्तकोटेश्वराचं मंदिर, मंगेशीचं मंदिर, शांतादुर्गाचं मंदिर, इथं असलेला मर्दनगड, इथं असलेला दुर्भाटचा किल्ला, इथं असलेला पलीकडचा आहे जुवेचा किल्ला, या सगळ्या
गोष्टी, ह्या सगळा आपला इतिहास आहे, याचं सुद्धा दर्शन घेतलं पाहिजे. आज देशामध्ये धर्मांतरण आणि हे प्रचंड प्रमाणावरती चाललं, विस्तारित बोलत नाही. देश तोडण्यासाठी अनेक शक्ती, इस्लामी दहशतवाद, बॉम्बस्फोट करून, लव जिहाद करून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मांतरण करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्याच देशातले पशुपती ते तुरुपती नक्षलवाद या देशामध्ये आहे. सुदैवानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपली आर्मी, CRPF, पोलीस यांनी हा नक्षलवाद ठेचून काढलाय. मात्र त्याच्यापेक्षा घातक असलेला शहरी नक्षलवाद या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. तो संपवण्यासाठी आपलं कार्य. या देशामध्ये भारत तेरे तुकडे होंगे अशी घोषणा देणारा तो कन्हैया कुमार दिल्लीमध्ये JNUच्या या युनिव्हर्सिटीमध्ये भाषण करू शकतो. या देशामध्ये खलिस्तानवादी हा देश सोडून वेगळा खलिस्तान मागण्याची मागणी करू शकतात. या देशामध्ये OBC सरकार भारत माते की जय म्हणणार नाही, देत असं म्हणणारा आपल्या देशामध्ये एक खासदार आहे, त्याचा पक्ष आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रसार जास्त चालू आहे. असे अनेक संकट आहेत. त्या संकट सगळी संपवली पाहिजे, त्याच्यावरती मात केली पाहिजे. जास्त वेळ बोलत नाही. आपले पंतप्रधान ज्यावेळी या देशावरती आक्रमण झालं त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केलेली आहे, सर्जिकल स्ट्राईक केलेलं आहे, ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे. आपण सुद्धा आपली आर्मी, आपलं शासन हे परकीय शत्रूच्या विरोधात लढू शकते. पण देशामध्ये एक साधं जाता जाता सांगतो, त्या इस्रायल आणि अमेरिकाने या इराणच्या बादशाला त्या इराणमध्ये ठोकलाय. खाली सुरुंगामध्ये खाली लपला होता, तिथंपर्यंत मिसाईल टाकून त्याला ठोकला. मात्र त्याच्यासाठी रडणारे आपल्या हिंदुस्थानमध्ये हजारोंचे मोर्चे निघाले. मारलं इस्रायल अमेरिकेने, मेला तो इराणचा बादशाह. मोर्चे इथे निघतायत आणि शिव्या कोणाला देत आहेत? नरेंद्र मोदींना, आमच्या पंतप्रधानांना, की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी केली नाही, मदत केली नाही. मग जर विचार करा, हे युद्ध जर हिंदुस्थान विरोधात इराण असतं आणि त्या इराणच्या बादशाला आपल्या आर्मीनं ठोकलं असतं तर या देशामध्ये कित्येक कोट्यावधीचे लोंढे रस्त्यावरती बाहेर पडले असते. एवढाच विचार करा. मी जास्त बोलत नाही. आमचा उद्देश खूप चांगला उद्देश घेऊन या ठिकाणी आलोय. या श्री सप्तकोटेश्वराचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. भगवान कृष्णाने ज्या शिवलिंगाची पूजा केली होती ते हे सप्तकोटेश्वर मंदिर आहे. इथल्या कदंब राजाने, या ठिकाणी कदंब राजांचं हे कुलदैवत आहे. अनेक गोष्टी आहेत, आपले मान्यवर सांगतील. मी फक्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही मोहीम म्हणजे फक्त कार्यक्रमापुरती नाही आहे. ही मोहीम तुमचं आमचं एक नातं हिंदू म्हणून जोडलं गेलं पाहिजे याच्यासाठी मोहीम आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्यासोबत आमची माणसं जोडत गेलो. तेव्हा असा देशभर हा पराक्रम गाजवलेला आहे, त्याचा इतिहासाचा जागर करतोय. मला विशेष आवर्जून या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं आहे, इथले स्थानिक आमदार प्रेमेंद्रजी शेट्टे साहेब, डॉक्टर चंद्रकांत शेट्टे साहेब, त्याचबरोबर इथले नगराध्यक्ष आहेत, यांनी इतकी आपल्याला या ठिकाणी मदत केलेली आहे. आमचे संतोष भाऊ आहेत, इतकी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. या ठिकाणी असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सगळेच स्वयंसेवक आहेत, इथल्या अनेक नेतृत्व आहेत. या ठिकाणी आपल्याला कुठलीही आपल्याला अडचण यांनी जाणवून दिलेली नाही. म्हणजे एखादा जावई सासरी गेल्यानंतर सासरवाडीमध्ये जेवढे लाड होतात तसे लाडे आपल्या सगळ्यांनी केले. प्रत्येक ठिकाणी सगळी व्यवस्था आपल्याला उभी करून दिली. मी खरोखर आपल्या सगळ्यांना म्हणजे ऋणी राहीन आयुष्यभर आपल्या. आणि असंच आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण इथून पुढेही ज्या ज्या ठिकाणी मोहिमा होतील या ठिकाणी आपण सहभागी व्हावं. ज्या फोंडा किल्ला म्हणजे मर्दनगड आहे त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्या कृष्णाजी कंकांचे आत्ताचे वंशज सिद्धार्थदादा कंक आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण या पालखीमध्ये जी तलवार, या पालखीमध्ये जे खड्ग ठेवलेलं आहे त्याच्यावरती 2 शिक्के तुम्हाला दिसतील. 2 शिक्के म्हणजे 100 शत्रू मारले की 1 शिक्का त्यावेळी मिळायचा. आता जसं मेडल असतं तसं 200 शत्रू मारलेली हे 2 शिक्के असलेली ही तलवार ही आपल्या पालखीमध्ये आहे. आपण सगळ्यांनी याचं दर्शन घेऊन जायचं. नरवीर तानाजी मालुसरेजी यांचे वंशज इथले नितीन जे आहे
आपले सर्व व्यासपीठावरचे मान्यवर, आपल्याला मी खूप खूप आपला ऋणी राहीन